माझं नाव मयंक आहे. मी 25 वर्षाचा आहे. एकदा मला एक अनोळखी मुलगी भेटली. ती मला म्हणाली, माझा एक दिवसाचा बॉयफ्रेंड होशील का? ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. मी तिच्याकडे बघितलं आणि बघतच राहिलो. तिला काय उत्तर द्यावं मला सुचलं नाही. मी लगेच तिला होकार दिला. उद्याचा दिवस आम्ही दोघं सोबतच राहणार होतो, असं आमचं ठरलं होतं. मी तिला घेऊन एका जंगलामध्ये गेलो आणि तिथेच तिच्यासोबत सलग 5 वेळा, तू एक दिवसासाठी माझा बॉयफ्रेंड होशील का? त्या मुलीचे हे शब्द सतत माझ्या कानात घुमत होते. मी खरं तर गोंधळून बावचळून तिच्याकडे बघत होतो. दाट काळे केस आणि हसऱ्या चेहऱ्यावरचे 2 चमकदार डोळे बघून माझं हृदय धडधडायला लागलं. कुणा अनोळखी मुलीकडून अशा तऱ्हेची मागणी आल्यावर दुसरं काय होणार? मी चांगल्या कुटुंबातला चांगला हुशार मुलगा आहे. लग्नाच्या बाबतीतही माझी मतं ठाम होती. आधी एकदा मी प्रेमात पडलो होतो, पण आमचं प्रेम प्रकरण अगदी अल्पजीवी ठरलं होतं. त्या मुलीनं माझा विश्वासघात केला. मला ती सोडून गेलीच. खरं तर हे जगच सोडून गेली. खूप प्रयत्न करूनही मी तिला विसरू शकलो नाही. मग ठरवलं की आता ठरवूनच लग्न करूयात. घरचे लोक ठरवतील त्या मुलीशी लग्न करून मोकळं व्हायचं. पुढल्या महिन्यात माझा साखरपुडा आहे. मुलीला बघितलंही नाही आहे. घरच्यांना ती खूपच आवडली आहे. सध्या मी सुट्ट्यांमध्ये मामाकडे आलोय. मी परत घरी गेलो की साखरपुड्याची तयारी सुरू होणार. सांग ना, तू माझा एक दिवसाचा? तिनं आपला प्रश्न पुन्हा विचारला. मी तर तुला तुम्हाला ओळखतही नाही. मी अजूनही बावरलेलोच होतो. ओळखत नाही म्हणूनच तर एक दिवसाचा बॉयफ्रेंड म्हणते, नेहमीसाठी नाही विचारलं. तिनं तिचे मोठे मोठे डोळे फडफडवत म्हटलं. खरं तर 2-4 महिन्यातच माझं लग्न होणार आहे. माझ्या घरातली माणसं फार जुनाट विचारसरणीची आणि कट्टर आहेत. बॉयफ्रेंड तर दूर, मी कुणा मुलाशी कधी बोलतही नाही. मीही आता हे सगळं भाग्य म्हणून स्वीकारलंय. घरचे ज्या मुलाशी लग्न ठरवतील त्याच्याशी मी मुकाट्यानं लग्न करणार आहे. पण माझ्या मैत्रिणी म्हणतात, लग्नाची मजा तर लव्ह मॅरेजमध्ये आहे. निदान एक दिवस तरी बॉयफ्रेंडबरोबर हिंडून फिरून बघायचं आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहेत, फक्त मलाच नाही आहे. एक गोष्ट खरी की मी खूपच संवेदनशील, भावनाप्रधान मुलगी आहे. कुणावर प्रेम करेन तर अगदी मनापासून करेन. त्यामुळेच अशा गोष्टीबद्दल मनात थोडी धाकधूक आहे. मला कळतंय की मी आजकालच्या मुलींसारखी स्मार्ट नाही, हे तुम्हाला जाणवतंय. पण बिलीव्ह मी, मी आहे अशी आहे. मला फक्त कुणी सज्जन मुलगा एका दिवसासाठी बॉयफ्रेंड व्हायला हवा. प्लीज तू मला मदत कर ना. तिच्या एवढ्या सरबत्तीनं मी गारच झालो. ओके, पण जर मी खरोखरच तुझ्या प्रेमात पडलो तर काय? ते एक स्वप्न होतं असं समजून विसरून जायचं. एवढं लक्षात ठेवूनच माझ्याबरोबर यायचं. फक्त एक दिवस मस्त हिंडू फिरू, खाऊ पिऊ, एकांतात मजा करू. बोल, काय म्हणतोस? आणि हे बघ, तशीही मी तुझ्याहून 5 वर्षांनी मोठी आहे. मी तुझ्या ड्रायव्हिंग लायसन्सवर तुझं वय बघितलंय. खरं तर मगाशी तुझ्याकडून ते अवधानानं खाली पडताना मी बघितलं आणि तुला ते परत करावं म्हणूनच मी आले. पण तू एक खूपच सज्जन मुलगा आहेस असं मला मनातून जाणवलं. तू माझा गैरफायदा घेणार नाहीस असं वाटलं, म्हणून मी तुझ्यासमोर हा प्रस्ताव मांडला. मला हसू आलं. ही मुलगी माझ्याहून 5 वर्ष लहान असावी अशी दिसते आणि म्हणते 5 वर्ष मोठी आहे. असेल बुवा, पण मला मजा वाटत होती. तिला नाही म्हणवेना. मी म्हणालो, असं कर, परवा सकाळी 8 वाजता इथंच मला भेट. त्या दिवशी अख्खा दिवस मी तुझा बॉयफ्रेंड. ओके? ओके, थँक्यू. ती हसली, निघून गेली. घरी परतल्यावरही मी सगळा वेळ तिचाच विचार करत होतो. 2 दिवसांनी मी ठरलेल्या वेळी तिथं पोहोचलो. तेव्हा ती माझी वाट बघत होती. हाय डिअर म्हणत ती पुढे आली. हाय. मी जरा संकोचलोच, पण तिनं पुढे होऊन पटकन माझा हात पकडला आणि म्हणाली, चल, आतापासून तू माझा बॉयफ्रेंड आणि मी तुझी गर्लफ्रेंड. अजिबात संकोच करू नकोस, लाजू नकोस. मनमोकळेपणाने वाग रे. बस आजचा एक दिवस. मग ती कुठं आणि मी कुठं, मी स्वतःचीच समजूत घातली. मग आम्ही 2 अनोळखी व्यक्तींनी सगळा दिवस खूप जुनी ओळख असल्यासारखा घालवला. तिचं नाव प्रिया होतं. मी गाडी चालवत होतो आणि ती माझ्या शेजारी बसली होती. तिचे दाट केस तिच्या खांद्यावर विखुरले होते. तिनं लावलेल्या परफ्यूमचा मंद सुगंध येत होता. त्या सुगंधाने मी वेडावलो होतो. मी एक गाणं गुणगुणायला लागलो. ती टकलावून माझ्याकडे बघत होती. म्हणाली, छान गातोस की तू? होय, गातो थोडंफार. त्याचं काय आहे? एखादी व्यक्ती आपल्याला आवडते ना, तेव्हा गाणं असं आपोआप ओठांवर येतं. मी डायलॉग मारला आणि ती खळखळून हसली. तिच्या त्या निर्मळ हसण्यानं मला पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं आठवलं. मला काय होतंय ते मलाच कळेना. तेवढ्यात तिनं आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि गोड आवाजात विचारलं, माय प्रिन्स चार्मिंग, आपण कुठं जातोय? तू म्हणशील तिथं जाऊयात. पण मला इथली एक फार सुंदर जागा माहीत आहे. सर्वात रोमॅन्टिक जागा. तुलाही आवडेल ती. मीही आता मोकळा झालो होतो. तुला वाटेल तिथं घेऊन चल. माझा तुझ्यावर 100% विश्वास आहे. एवढा विश्वास का बरं? कुणाकुणाच्या डोळ्यात लिहिलेलं असतं की हा माणूस 100% विश्वास ठेवण्यायोग्य आहे.
म्हणून तर मी तुला निवडलं ना बॉयफ्रेंड म्हणून. हे बघ, उगीच इमोशनल होऊ नकोस. हो, नंतर त्रास होईल. कोणाला? मला की तुला? कदाचित दोघांना. नाही, मी अत्यंत प्रॅक्टिकल आहे. मी फक्त एकच दिवस तुझ्यासोबत असणार आहे. कारण मला ठाऊक आहे, आपल्या या नात्याला फक्त एकाच दिवसाची परवानगी आहे. होय, ते खरंच. मी माझ्या घरात त्यांच्या मर्जीविरुद्ध नाही वागू शकत. अरे बाबा, घरातल्यांच्या मर्जीविरुद्ध वागायला कोण सांगतंय? मी स्वतः माझ्या बाबांच्या वचनाला बांधील आहे. त्यांच्या मित्राच्या मुलाशी माझं लग्न व्हायचंय. 6 महिन्यांनी तो इंडियात येणार आहे. लगेच साखरपुडा आणि पाठोपाठ लग्न. लग्नानंतर मी कदाचित पॅरिसला जाणार, कायमचीच. ती सहजपणे बोलली. म्हणजे तू सुद्धा? ते कुछ होत आहे. सिनेमातल्या सिमरनसारखी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी लग्न करणार आहेस, ज्याला कधी बघितलंही नाही, अशा माणसासोबत? मी थेट तिच्या डोळ्यात बघत विचारलं. तीही हसत म्हणाली, हो, साधारण तसंच. पण डोंट वरी, मी तुला त्या सिनेमातल्या शाहरुख खानसारखं माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही. तर मग हे सगळं का? माझ्या भावनांशी का खेळते आहेस? अरे छा, मी कुठं खेळते? ती तर आधी स्पष्ट सांगितलं होतं की आपलं हे नातं फक्त आजच्या एका दिवसापुरतं आहे म्हणून. होय, तेही खरंच. इट्स ओके, आय एम सॉरी. चला, आपलं ठिकाण आलं. अय्या, किती छान. तिच्या तोंडून उत्स्फूर्त दाद आली. चेहऱ्यावर आनंद झळकला. आम्ही त्या ठिकाणी थोडं फिरलो. मग ती माझ्याजवळ येत म्हणाली, आता तू मला मिठीत घे, सिनेमात दाखवतात तसं. ती माझ्याजवळ आली. तिच्या केसांचा माझ्या खांद्यावर स्पर्श होत होता. मला एकदम माझ्या गर्लफ्रेंडची बिंदूची आठवण झाली. एकाएकी मनात ओढ उत्पन्न झाली. तीच जवळ आहे असं वाटलं. एकदम मी दूर झालो. नाही, मला नाही जमणार हे. कुणा परक्या मुलीला का म्हणून मी जवळ येऊ द्यावं? का रे बाबा, तुला भीती वाटते का मी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल करेन म्हणून? ती खट्याळपणे म्हणाली आणि मग खळखळून हसली. तेच निर्मळ हसू. मी तोंड फुगून म्हणालो, कर ना व्हिडिओ, मला काय? तसंही मी मुलगा आहे. माझी अब्रू थोडीच जाते. तेच तर मी तुला समजावते आहे. तू मुलगा आहेस, तुला काय फरक पडणार आहे? ती पुन्हा प्रसन्न हसली. मग म्हणाली, पण एक गोष्ट खरी, तू ना आजकालच्या मुलांसारखा नाही आहेस. आजकालच्या मुलांसारखं म्हणजे काय? सगळी माणसं एकसारखी नसतात. तेच तर, म्हणूनच मी तुला निवडलंय ना. कारण तू माझा गैरफायदा घेणार नाहीस हे मला माहीत होतं. दुसरा कोणी असता तर त्याला तर ही संधी म्हणजे लॉटरी लागली असं वाटलं असतं. तुला माझ्याबद्दल इतकी खात्री कशी काय? मी कसा आहे कसा नाही हे तुला कुठं ठाऊक? तुम्हारी आंखों ने सब बता दिया मेरी जान. ती अगदी सिनेमाच्या स्टाईलनं बोलली. सज्जनपणा डोळ्यामधून कळतो. तुला माहीत नाही, या मुलीचं वागणं बोलणं सगळ्यांनीच मी प्रभावित झालो होतो. खरंच खूप वेगळी होती ती. आम्ही गप्पा मारत तळ्याच्या काठावर फिरलो. ती माझ्या अगदी जवळ येऊन म्हणाली, तुझ्या गर्लफ्रेंडला हग नाही करणार? तिनं मला मिठी मारली. मला वाटलं काळ जणू तिथेच थांबलाय. काही वेळ आम्ही स्तब्ध उभे होतो. माझ्या हृदयाची वाढलेली धडधड तिलाही जाणवली असावी. मीही तिला आवेगाने मिठी मारली. जणू धरती आणि आकाशाचं एकत्र आलंय असा भास झाला. काही क्षणातच ती माझ्यापासून दूर झाली. लांब जाऊन उभी राहिली. बस, यापुढे जायचं नाही. स्वतःवरचा ताबा सुटायला नको. चल, परत जाऊयात, ती म्हणाली. मीही मला सावरत काही न बोलता तिच्या मागून चालायला लागलो. माझा श्वास अडखळत होता. घशाला कोरड पडली होती. गाडीत बसताच मी पाण्याची अख्खी बाटली पोटात रिचवली. तिला हसायला आलं. महाशय, दारूची बाटली एका झटक्यात रिकामी केल्यासारखे पाणी प्यायलात. तिच्या बोलण्यानं मलाही हसायला आलं. खरंच तू इतकी छान आहेस ना. मला तर वाटतंय मी तुझ्या प्रेमात पडलोय. भलतंच काय? अरे, 5 वर्षांनी मोठी आहे मी तुझ्याहून. प्रेमात वगैरे पडण्याचा तर विचारच करू नकोस. पण मी काय करू? माझं मन एक म्हणतंय, माझा मेंदू दुसरंच काही म्हणतोय. चालायचंयस. तू फक्त आजचा विचार कर, विशेषतः लंचचा. भूक लागली आता. एक सुंदर जागा ठाऊक आहे मला. बिंदूला घेऊन मी तिथे एकदा गेलो होतो. तिथंच जाऊयात आपण. मी गाडी वृंदावन रेस्टॉरंटच्या वाटेला वळवली. तिथल्या जेवणाची चव अगदी घरच्यासारखी असते. मुख्य म्हणजे एकूण मांडणीही अशी छान आहे की आपण रेस्टॉरंटमध्ये आहोत असं वाटत नाही. बागेतच वेताच्या टेबल खुर्च्या मांडल्या आहेत. सगळीकडे छान हिरवळ आहे. मी माझं ज्ञान पाजळलं. ती उत्सुकतेने ऐकत होती. तिथं पोहोचल्यावर एकदम खुश झाली. खरंच किती छान आहे ही जागा. प्रसन्न वातावरण आणि घरच्या चवीचं जेवण. किती मज्जा ना. मी तिचा चेहरा न्याहाळत होतो. तिचं मन अगदी निर्मळ होतं. वागण्यासह सच्चेपणा होता. जेवण झाल्यावर आम्ही अजून थोडे भटकलो. खूप गप्पा मारल्या. आता आम्ही अधिक मोकळे झालो होतो. शाळा, कॉलेजच्या गोष्टी, कुटुंबातल्या, घरातल्या लोकांबद्दल बोललो. थोडीफार प्यार मोहब्बत की बाते पण बोललो. बघता बघता संध्याकाळ झाली आणि तिची जायची वेळही झाली. मला वाटलं माझा प्राण माझा देह सोडून जातोय. मी घाबरा झालो. प्रिया, तुझ्याशिवाय मी कसा राहू शकेन ग? प्रिया, तुझा मोबाईल नंबर दे मला. मी व्यथित अंतकरणाने बोललो. आर यू सिरियस? येस, आय एम सिरियस. मी तिचा हात धरला. मी तुला विसरू शकत नाही प्रिया. मला वाटलं मी तुझ्या प्रेमात पडलोय.
आपलं डील विसरू नकोस मयंक, तिनं आठवण करून दिली. अगं पण मित्र म्हणून मैत्री ठेवायला काय हरकत आहे? नाही, नकोच. मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही तर? नकोच, रिस्क नको. तर मग मी तुझ्याशी लग्न करतो, मी घाईनं म्हणालो. तिला निरोप द्यायच्या कल्पनेनंच माझे डोळे भरून आले होते. या एका दिवसातच तिनं असा काही जिव्हाळा दिला होता की वाटत होतं जन्मभर तिच्याच बरोबर राहावं. तिनं थोडं लांब जाऊन हात हलवला. गुड बाय मयंक. माझं लग्न बाबांनी ठरवलेल्या मुलाशीच होणार. तुला संधी नाहीये, विसर मला तू. ती निघून गेली आणि मी दगडाच्या मूर्तीसारखा तिथंच उभा होतो. मन भरून आलं होतं. जड पावलांनी गाडीत येऊन बसलो आणि स्टिअरिंगवर डोकं टेकून गदगदून रडू लागलो. बिंदू पुन्हा एकदा मला सोडून गेली होती. जायचंच होतं तर माझ्या आयुष्यात आधीच कशाला? कसाबसा शांत झालो. घरी पोहोचलो, पण मी अत्यंत बेचैन होतो. कोण होती? कुठून आली? कुठं गेली? एका दिवसात माझ्या आयुष्यात उलटपालट करून गेली. मी मामाच्या घरून माझ्या घरी परतलो. घरी साखरपुड्याची तयारी सुरू होती. मला घरच्यांनी पसंत केलेल्या मुलीला एकदा भेटायचं होतं. म्हणजे मी तिला भेटावं असं घरच्यांचं म्हणणं होतं. पण मला इच्छाच नव्हती. मला लग्न करायचंच नाही, मी जाहीर केलं आणि घरात वादळ उठलं. आईनं वेगळ्यानं मला बाहेर नेऊन विचारलं, कुणी दुसरी आवडती का? हो, मी सांगून मोकळा झालो. ठीक आहे, तिथं बोलणी करूयात. पत्ता आणि फोन नंबर दे. माझ्याकडे नाही आहे, पत्ता नाही, फोन नंबर नाही. असं कसं प्रेम? आई म्हणाली. आई, मला ठाऊक नाही तिची इच्छा काय होती, पण मला वेड लावलं आणि स्वतःचा काहीच ठाव ठिकाणा न सांगता निघून गेली. मग मी आईला सगळी कथा सांगितली. आईही काही बोलली नाही. अजून काही दिवसांनी घरच्यांच्या सट्टामुळे मला मुलीला भेटायला जावंच लागलं. सगळी वडीलधारी बैठकीच्या खोलीत होती, मुलगी दुसऱ्या खोलीत. मी तिथे गेलो. मुलगी दाराकडे पाठ करून भिंतीकडे तोंड करून बसली होती. मला काही सुचत नव्हतं. मुलीकडे न बघताच मी बोलायला सुरुवात केली. हे बघा, मला तुमची फसवणूक करायची नाहीये. खरं तर मी दुसऱ्याच एका मुलीच्या प्रेमात पडलोय. तिच्याखेरीज इतर कुणाची लग्नाची कल्पनाही मी करू शकत नाही. मी तुमची क्षमा मागतो, पण तुम्ही मला नकार द्या प्लीज. खरंच नकार देऊ? मुलीनं विचारलं. मी दचकलो. हा तर प्रियाचा आवाज. मी वळून बघितलं. प्रियाने देखील तोंड वळवलं. खरोखरच ती प्रिया होती. तू? आश्चर्यानं मी किंचाळलोच. शंका आहे का? तेच निर्मळ हसू. पण मग ते सगळं? खरं तर मला ठरवून केलेलं लग्न नको होतं. मला प्रेमविवाह करायचा होता. म्हणून आधी तुझ्याकडून तुझं माझ्यावरचं प्रेम वेधून घेतलं. मग या लग्नाला होकार दिला. कसं होतं सरप्राईज? फारच छान. मी तिला मिठीत घेत कबुली दिली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.